हॅलो एव्हरीवन. सो आपलं 4th युनिट स्टार्ट होतं आणि हा आपला लास्ट टॉपिक आहे सिलेबस मधला सुद्धा, वेंचर डेव्हलपमेंट. तर आपण ऑलरेडी बिझनेस किंवा न्यू एंटरप्राइजेस बद्दल बघितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त काही पॉइंट्स नाही आहेत या टॉपिकमध्ये. आपण वन बाय वन बघूया. आपली रिव्हिजन होईल या टॉपिकमध्ये. Venture development has steps involved in starting of venture, then institutional support to an entrepreneur, then venture funding, requirements of capital, sources of finance, problem of venture setup and prospects, marketing methods, channel of marketing, marketing institutions and assistants, and last, new trends in entrepreneurship, e-entrepreneur. Venture डेव्हलपमेंटच्या ह्या स्टेप्स होत्या. स्टेप्स इन्व्हॉल्व इन स्टार्टिंग ऑफ व्हेंचर. तर न्यू व्हेंचर क्रिएट करण्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या बघूया. An entrepreneur creates his or her own business. He is a person who creates, operates, organizes and assumes the risk for business venture. A new venture is not a sudden discovery. It does require proper thinking and planning. In creating their ventures, entrepreneurs are both thinkers and doers. Thinking leads to doing, and further rethinking again leads to doing until the venture is finally created. The entrepreneur establishes a business venture on the basis of his scanning of environment and perception of opportunity. Thus, in order to promote new venture, an entrepreneur needs to go through the following stages. Why promote venture? Searching a business idea, setting goals and objectives, preparing business plan, assembling the necessary inputs, establishing the enterprise. आता न्यू व्हेंचर जेव्हा स्टार्ट केलं जातं तर ते काही सडनली स्टार्ट केलं जात नाही. त्याच्यामागे मोठी प्रोसेस असते. एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग असतं, बिझनेस सेटअप साठीच्या प्रोसिजर्स असतात, त्याच्या आधी आयडिया जनरेशन असते, त्याचं एक्झिक्यूट कसं करता येईल, मग त्याचं प्रॉपर प्लॅनिंग आणि बिझनेसची ब्लू प्रिंट तयार केली जाते. तर ह्याच स्टेप्स आहेत की वाय प्रमोट व्हेंचर, की व्हेंचर प्रमोट का केलं पाहिजे. तर ऑफकोर्स प्रॉफिटेबिलिटी आणि तुमची जी आयडिया आहे किंवा तुमचे जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचे फीचर्स आहेत तर ते कसे युनिक आहेत तर ते मार्केट पर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याच्यानंतर सर्चिंग अ बिझनेस आयडिया, की तुम्हाला बिझनेस कसा करता येईल. तर त्याच्यामध्ये आता ई बिझनेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियम थ्रू आपल्याला बिझनेस करता येऊ शकतो, ऑनलाईन बिझनेस करता येतो. देन सेटिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, की डे 1 पासून तुमचे गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते सेट केले गेले पाहिजेत बिझनेसचे. कारण तुमचा प्रॉफिट रिलेटेड असेल, सेल्स रिलेटेड असेल तर ते अचीव करत करत तुमचा बिझनेस जो आहे तर तो एक्सपांड होईल, सर्वाइव्ह होईल. देन प्रिपेरिंग बिझनेस प्लॅन, जो प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करताय किंवा करणार आहात तर त्याचं प्रॉपर प्रिपरेशन, त्याची ब्लू प्रिंट किंवा त्याचे प्रोसेस डिटेल्स म्हणता येतील. देन असेंडिंग दी नेसेसरी इनपुट, म्हणजे सोर्सेस आहेत, मग रॉ मटेरियल पासून कॅपिटल आहे, मॅनपॉवर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा मशिनरी आहेत. तर या सगळ्या गोष्टी एकत्र करणे आणि एस्टॅब्लिशिंग दी एंटरप्राइज. हे फायनली एंटरप्राइज एस्टॅब्लिश होतं. नेक्स्ट आहे मेकिंग अ प्रोडक्ट choice. Factors such as product line, packaging, branding, warranties to be considered. Also, ease of availability of raw material, process technology, accessibility to the market, and incentive and support from government should be considered. After choosing a profitable business idea, define goal. The key is to convert an idea into venture is setting goal. Prepare a
concrete business plan by analyzing strength and weakness, choosing product or service that the best fit his uh, strengths and desires. At the same time, doing proper market research, then seek the necessary permission approval, licenses, lease, facilities, and equipment, and establish the enterprise. आता प्रोडक्टची चॉईस जी आहे तर ती कशी करणार, कोणत्या बेसिसवर करणार, तर पहिलं आहे की तुमची आयडिया जनरेशन काय आहे, तुमचे बिझनेस प्लॅन काय आहे. मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट लाईन किंवा पॅकेजिंग, ब्रँडिंग, वॉरंटी आहे किंवा रॉ मटेरियल अवेलेबिलिटी आहे, प्रोसेस टेक्नॉलॉजी आहे, मार्केट ऍक्सेसिबिलिटी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि मेन गव्हर्नमेंटचे पॉलिसीज किंवा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन. त्याच्यानंतर आपण सेटिंग गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह जे म्हणतो तर ते ऍक्च्युअल इम्प्लिमेंट जे एक्झिक्यूट झालेल्या आयडियाज ज्या आहेत तर त्या म्हणजे अचिव्हमेंट ऑफ गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. तर मग ह्याच्यामध्ये पुन्हा अप्रुव्हल आलं त्याच्या प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगचं, लायसन्स, लीज, त्याच्यानंतर फॅसिलिटीज येतील. जसं MIDC मध्ये इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय यासारख्या फॅसिलिटीज असतात, ड्रेनेज सिस्टीम असते. नेक्स्ट आहे few key steps to starting your business. First one, take time to brainstorm. An idea is great, but you need to be able to give it legs. Your job as a new entrepreneur and future business owner is to think about every aspect of your business. Find the answers to every question a stronger or potential investor might ask you. For example, try to answer these questions. Who is the target market for the product? What could go wrong and how will you solve it? Are there additional products or services that could tie into your main offering? What are the main things you want your customer to know about you? आता ब्रेनस्टॉर्मिंग मेथड मध्ये आपण ऍक्च्युली ह्या पॉइंट मध्ये ब्रेनस्टॉर्मिंग मेथड त्यांनी सांगितले आपल्याला. ब्रेनस्टॉर्मिंग काय आहे ते माहिती आहे. तर जे क्वेश्चन्स दिले तर त्याच्यामध्ये टार्गेटेड मार्केट काय आहे, त्याच्यानंतर बिझनेस मध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले गेले पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क किंवा कॉन्फ्लिक्ट जे आहेत तर ते अँटिसिपेट केले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅन जो आहे तर तो तयार केला पाहिजे की त्या प्रॉब्लेमशी डील करता येईल. त्याच्यानंतर जे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते डॉमिनेट होणार नाहीत ना ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट युनिक कसं आहे आणि ते कस्टमर पर्यंत कसं पोहोचलं पाहिजे तर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे क्रिएट अ बिझनेस प्लॅन. आफ्टर यू हॅव टेकन the time to answer questions about your business or product idea, put together a concrete business plan. The main part of business plan includes the executive summary, a company description, a market analysis, the company structure, a description of the service or product line, a marketing and sales strategy, financial projections, plus any additional useful information. आता आपण ऑलरेडी कंपनीचा प्लॅन जो आहे तर तो लास्ट टॉपिक मध्ये बघितलाय की त्याच्यामध्ये इंडेक्स किंवा स्टेप वाईज कसं रिप्रेझेंट केलं गेलं पाहिजे. तर कंपनीचं डिस्क्रिप्शन येईल की तुमची कंपनी युनिक कशी आहे किंवा तुम्ही युनिकनेस काय आहे तुमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस मध्ये. त्याच्यानंतर मार्केट अनालिसिस, त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह ऑर्गनायझेशन किंवा कंपनी आहे आणि टार्गेट मार्केट आहे तर त्याच्या रिलेटेड सगळा डेटा असेल. त्याच्यानंतर कंपनी स्ट्रक्चर की कंपनीमध्ये प्रोडक्शन लाईन काय आहे, हायरार्की लेवल काय आहेत. त्याच्यानंतर अथॉरिटीज ज्या आहेत तर त्यांचं डिस्क्रिप्शन येईल. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस और प्रोडक्ट लाईन,
त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल किंवा स्टार्टिंग टू एंड रॉ मटेरियल इनपुट ऑर्गनायझेशन मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये जाते आणि आपल्याला फायनल आउटपुट जे मिळतं दॅट इज फिनिश गुड. तर त्याच्या रिलेटेड डिस्क्रिप्शन्स आणि बाकी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, सेल्स स्ट्रॅटेजीज, फायनान्शियल प्रोजेक्शन किंवा बाकीचे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन असतील तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर गॅदर नीडेड रिसोर्सेस. If you are planning to start a one-person business, you don't necessarily need to worry about hiring anyone, but it might be helpful to create a plan for a future when you want to scale the business. No matter what the size of your business is, you will need a few essentials to start operating. Create a list of everything you will need and its approximate cost, whether it is an office space with a new desktop and printer or a warehouse to hold the products. आता गॅदर नीड रिसोर्सेस मध्ये रॉ मटेरियल आहे, त्याच्यानंतर समजा बिझनेस स्टार्ट करतोय पण तो इंडिव्हिज्युअल वर्क करणारा आहे, म्हणजे आपण सेल्फ रिक्रुटमेंट म्हणू शकतो. तर फ्युचर प्लॅन करून आपल्याला बाकीचे म्हणजे एम्प्लॉईज हायर करावे लागले तर तो प्लॅन सुद्धा रेडी करून ठेवावा लागेल. त्याचे डिटेल्स, मग त्याच्यासाठी लागणारी अप्रॉक्सिमेट कॉस्ट जे आहे तर ती मेन्शन केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आहे, मार्केट अवेलेबिलिटी आहे की तिथपर्यंत प्रोडक्ट पोहोचले पाहिजेत. त्याच्यानंतर सेल्स किंवा डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत तर हे सगळा डेटा जो आहे, हे सगळे रिसोर्सेस जे आहेत तर ते इन डिटेल आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावे लागतील. नेक्स्ट आहे लॉन्च मार्केटिंग अँड ब्रँड अवेअरनेस कॅम्पेन. बिफोर यू लॉन्च दी business off the ground, start planning the ideas for marketing, sales, branding efforts, because as social media is used by much the population in the age group and continues to grow in popularity globally, having an online presence is key. याच्यामध्ये मार्केटिंग किंवा अवेअरनेस कॅम्पेन जे आहेत तर सोशल मीडियाचा आपल्याला हेल्प घेता येईल किंवा त्याचा यूज करावा लागेल. एकतर ऑर्गनायझेशनचं ऑफिशियल वेब पेज असायला पाहिजे, त्याच्यानंतर फेसबुक पेज, ट्विटर प्रोफाईल, गुगल प्लस अकाउंट, लिंक्डइन पेज. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या खूप जास्त इफेक्ट करतात कन्झ्युमरच्या माइंडवर आणि ह्याच्या थ्रू कॅम्पेन्स जे आहेत तर ती सक्सेसफुली करता येतात. त्याच्यानंतर आहे गेट दी फायनान्सेस इन शेप. Not setting up proper accounting, bookkeeping, and tax records upfront can be dangerous and costly to a business in the long run. Set up the business as a limited liability company, as a S corp, or whatever structure fits best to protect personal assets. Use bookkeeping software such as GoDaddy bookkeeping or QuickBooks that makes it easy to export records when doing taxes. आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत तर त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केला गेला पाहिजे. मग बुककीपिंग साठी काही सॉफ्टवेअर जे आहेत तर किंवा ऍप्लिकेशन जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत, जेणेकरून लॉंग रन साठी ऑर्गनायझेशनला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर आहे क्रिएट अ मेंटेनन्स लिस्ट. When you finally have your business up and running, keep track of regular tasks that keep a business running, namely doing payroll, keeping up with inventory, updating the website and regularly blogging, use social media, etc.
creating or maintaining मेंटेनन्स लिस्ट म्हणजे टू डू लिस्ट किंवा चेकलिस्ट बनवली जाते. मग ती रेग्युलर बेसिस असेल, वीकली बेसिस असेल किंवा मंथली बेसिस असेल. मग त्याच्यामध्ये पेरोल चे जे डिटेल्स आहेत तर ते ऑन टाइम होत आहेत की नाही, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, तर त्याच्यानंतर रेग्युलर ब्लॉग अपडेट किंवा सोशल मीडिया युसेज आहे, तर ह्या गोष्टी ऑन टाइम होत आहेत की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्या मेंटेन केल्या जातात. त्याच्यानंतर सेटअप फ्युचर गोल. वेदर युअर बिझनेस इज अ डे or a year old, continuously set goals in order to move your business forward. Examine the competition, employees, investors, peers to help you decide what new goals need to be set and what needs to happen so as to be successful. आता मगाशी मी जसं म्हटलं की एका दिवसाची जरी ऑर्गनायझेशन असेल किंवा बिझनेस असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये गोल सेटिंग केलं गेलं पाहिजे की आठवड्याभरात किती सेल व्हायला पाहिजे किंवा किती कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा इयर ओल्ड असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण इयर अनालिसिस करतो प्रॉफिट किंवा सेलचं. त्याच्यानंतर आहे institutional support to an entrepreneur. The term institutional support refers to the part of economic environment of industry and business. It consists of authorities and institutions whose decisions and active support in form of law, regulation, financial and non-financial help bring a lot of change in the functioning of any business. आता याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल सपोर्ट मध्ये गव्हर्नमेंटला आपण कन्सिडर करू शकतो की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या असतात किंवा बाकीच्या इन्स्टिट्यूशनल सपोर्ट त्या गव्हर्नमेंट मध्ये पुन्हा स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आलं, त्यांच्या पॉलिसीज, मग फायनान्सिंग, मार्केटिंग, प्रोजेक्ट प्रिपरेशन, त्या इंडस्ट्रीचं असलेलं स्टेटस, त्याचा एक्झिस्टिंग रोल काय आहे मार्केटमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कॅल्क्युलेट केल्या जातात. नेक्स्ट आहे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, दॅट इज NSIC, an enterprise under the Union Ministry of Industries, was set up in 1955 in New Delhi to promote, aid and facilitate the growth of small scale industries in the country. It offers a package of assistance for the benefit of small scale enterprises that are single point registration, then information service, raw material assistance, meeting credit needs of SSI, performance and credit ratings. आता सिंगल पॉइंट रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे तर ती कमी केली अंडर मिनी स्कीम. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मध्ये लेटेस्ट इन्फॉर्मेशन, लेटेस्ट अपडेट जो आहे तर तो रिगार्डिंग इंडस्ट्री किंवा बिझनेस, टेक्नॉलॉजी, पॉलिसी रिलेटेड प्रोव्हाइड केला जातो. रॉ मटेरियल सप्लाय जो आहे तर नियर बाय एरियामध्ये कुठे अवेलेबल होईल, त्यांचे रेट्स जे आहेत त्याची इन्फॉर्मेशन शेअर केली जाते. क्रेडिट नीड्स जे आहेत तर अंडर स्कीम बँक असतील किंवा बाकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील तर त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि परफॉर्मन्स अँड क्रेडिट रेटिंग, तर त्याच्यामध्ये सबसिडीज ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात. बँकच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स आहेत तर त्याचं प्रॉपर प्लॅन किंवा त्यासाठी प्रॉपर असिस्टन्स जो आहे तर तो प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, दॅट इज SIDO. Is created for development of various small scale units in different areas. SIDO is a subordinate office of Department of SSI and ARI. It is
nodal agency for identifying the needs of SSI unit, coordinating and monitoring in policies and programs for promotion of small industries. आता त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. पहिलं आहे कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीज ऑफ SIDO. कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीज मध्ये 3 ऍक्टिव्हिटीज मेन्शन केल्या. टू कोऑर्डिनेट व्हेरियस प्रोग्राम्स अँड पॉलिसीज ऑफ व्हेरियस state government pertaining to small industries, to maintain relation with central industry ministry, planning commission, state level industry ministry and financial institutions, and third, implement and coordinate the development of industrial estate. थोडक्यात गव्हर्नमेंटची कोऑर्डिनेट करून सपोर्ट केला जातो. मग त्याच्यामध्ये स्टेट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असेल. आणि रिगार्डिंग इंडस्ट्रीचे एक्झिस्टिंग पोझिशन जे आहे किंवा त्याचं ग्रोथ जे आहे तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट केलं जातं. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज ऑफ SIDO. डेव्हलप import substitutions for components and products based on the data available for various volume wise and volume wise imports. Next to give essential support and guidance for development of ancillary unit. Then to provide guidance to SSI unit in terms of costing, market competition, and to encourage them to participate in the government store and purchase tenders. And last, to recommending central government for reserving certain items to produce at SSI level only. आता ह्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. देन मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये पुन्हा 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. टू प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी सर्व्हिस टू SSI टू प्रोव्हाइड डेव्हलप देअर कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ. Then provide marketing assistance to various SSI units. Then to assist SSI unit in selection of plant and machinery, location, layout, design, and appropriate process. And last, to help them get update in various information related to SSI activities. The Small Industries Service Institution, that is SISI. The small industries service institutions have been set up in state capitals and other places all over the country to provide consultancy and training to small entrepreneurs, both existing and prospective. The main function of SISI include: first one is to serve an interface between central and state government. Second, to render technical support service. Third, to conduct entrepreneurship development programs. And fourth, to initiate promotional programs. आता SISI काय करतं तर पहिलं आहे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मध्ये किंवा कोऑर्डिनेट किंवा इंटरफेस करतं. त्याच्यानंतर टेक्निकल सपोर्ट सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करतं. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कंडक्ट करतं आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये इनिशिएटिव्ह घेतं. SSI also render assistance in the following areas: economic consultancy, information EDP consultancy, trade and market information, project profile, state industrial potential survey, district industrial potential surveys, modernization and in-plant studies, workshop facilities, training in various trade activities. The next point is Small Scale Industries Board, SSIB. The SSIB is also known as Central and Small Industries Board. The range of development work in small scale industries involves several departments, ministries, and several organs of the central and state governments. Hence, to facilitate coordination and inter-institutional linkage, the Small Scale Industries Board
has been constituted. Um, it is an apex advisory body constituted to render advice to government on the issue pertaining to the development of small scale industries. ही हा जो बोर्ड आहे तर तो गव्हर्नमेंटला स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतो, असिस्ट करतो. त्यांचा पॉलिसी मेकिंग मध्ये त्यांचा पार्ट असतो. त्याच्यानंतर आहे स्टेट स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, दॅट इज SSIDC. Karnataka State Small Industries Development Authority, that is KSSIDC in Karnataka State. Management and Entrepreneurship, the State Small Industries Development Corporation, that is SSIDC, were set up in various states under the Companies Act 1956 as state government undertaking to cater to primary development needs of small, tiny and village industry in the state and union territories under their jurisdiction. आता जे प्रत्येक स्टेट मध्ये हे कॉर्पोरेशन जे आहे तर ते वर्क करतं की स्मॉल किंवा टायनी विलेजेस जे आहेत तर तिथे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत तर त्या ओपन व्हाव्या, इस्टॅब्लिश व्हाव्या. तर त्याच्यासाठीचे इम्पॉर्टंट फंक्शन्स जे आहेत टू प्रोक्युअर अँड डिस्ट्रीब्यूट scarce raw material, to supply machinery on hire purchase system, to provide assistance of marketing of the products of small scale industries, to conduct industrial estate, providing allied infrastructure facilities and their maintenance, to extend seed capital assistance on behalf of the state government concerned, provide management assistance to production units. Then Small Industries Development Bank of India, SIDBI, for ensuring large flow of financial and non-financial assistance to the small scale sector, the Government of India set up Small Industries Development Bank of India under Special Act of Parliament in 1989 as a wholly owned subsidiary of the IDBI. The SIDBI has taken over the outstanding portfolio and IDBI relating to the small scale sector. Important functions of IDBI are as follows. First one is to initiate steps for technological upgradation and modernization of existing unit. Second, to expand the channel for marketing and products of SSI sector in domestic and international market. And third one, to promote employment oriented industries, especially in semi-urban areas, to create more employment opportunities and thereby checking migration of people to urban areas. Next act, Karnataka Industrial Areas Development Board, that is KIADB. The Karnataka Industrial Area Development Board is statutory board constituted under the Karnataka Industrial Area Development Act of 1996. Since then, it is in the business of apportioning land for industries and gearing up facilities to carry out operations. The KIADB now acquires and provides developed land suited for industrialization by drawing up well laid out plots for varying size of uh, different industries with requisite infrastructure facilities. The facilities include road, drainage, water supply, etc. The amenities such as bank, post offices, fire stations, police outposts, ESI, dispensaries, etc. are also provided. आता KIADB ने काय केलं की इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी
त्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एनकरेज करण्यासाठी त्यांनी लँड ज्या आहेत तर त्या स्पेसिफिकली रिझर्व करून ठेवल्या आणि तिथे म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीसाठी ती लँड सुटेबल आहे तर ते त्यांनी बायफर्गेट करून ठेवलं. त्याला फॅसिलिटीज ज्या आहेत मग त्या रोड, ड्रेनेज, वॉटर सप्लाय असतील किंवा बँक, पोस्ट ऑफिस, फायर स्टेशन, पोलीस आउटपोस्ट, ESI डिस्पेन्सरीज सारख्या फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या. नेक्स्ट व्हेंचर फंडिंग. Among the various financial options entrepreneurs can turn to when starting a new company in venture capital. Venture capital is money that is given to help build new startup firms that often are considered to have both high growth and high risk potential. These companies generally focus on healthcare or new technology, include things such as software, the internet, and networking. In addition, a new breed of venture capital firms has recently formed to focus solely on investing in uh, socially responsible companies. आता व्हेंचर फंडिंग जे आहे तर बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत तर त्याच्याकडून एंटरप्रेनर जो आहे तर ते फंडिंग घेतो. त्याला बिझनेस उभा करण्यासाठी त्याला जे कॅपिटल हवं असतं तर ते त्याच्या थ्रू मिळतं. Where does venture capital come from? Venture capital funds come from venture capital firms which comprise professional investors who understand the intricacies of financing and building newly formed companies. The money that venture capital firms invest come from a variety of sources, including private and public pension funds, endowment funds, foundations, corporations, and wealthy individuals, both domestic and foreign. Those who invest money in venture capital funds are considered limited partners, while the venture capitalists are general partners charged with managing the fund and working with the individual companies. The general partners are a very active role in working with the company's founders and executives to ensure the company is growing in the profitable way. व्हेंचर कॅपिटल कुठनं येतं तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँक्स आहेत किंवा प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्याकडून ते कॅपिटल इन्व्हेस्ट केलं जातं. मग त्याच्यामध्ये अनालिटिकल रिस्क घेतली जाते. मग त्याच्यामध्ये व्हेरियस फॅक्टर्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेट केले जातात की त्याच्यावरची प्रॉफिटेबिलिटी, त्याच्यावरचे रिटर्न्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेट केले जातात. Next are venture capital versus angel investors. While they both provide capital to startup companies, there are several key differences between venture capitalists and angel investors. The biggest distinction is that venture capitals come from a firm or a business, while angel investments come from individuals. Second key difference is while new startup typically receives millions of dollars in venture capital, angel investment typically never put more than $1 million into a project. आता डिफरन्स बघितलं तर पहिला डिफरन्स आहे की व्हेंचर कॅपिटल काय आहे तर एखादी ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन जे आहे तर ती कॅपिटल इन्व्हेस्ट करते आणि एंगल इन्व्हेस्टमेंट काय आहे तर ते इंडिव्हिज्युअलनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आता सेकंड डिफरन्स बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ डॉलर्स जे आहेत तर ते इन्व्हेस्ट केले जातात व्हेंचर कॅपिटलमध्ये आणि एंगल कॅपिटलमध्ये $1 million पेक्षा जास्त इन्व्हेस्ट केले जात नाहीत. Another difference is that venture capitalists will generally invest in any startup they feel has the potential to make the money, while angel investors generally like to make investments in firms that work
that work in industries they are personally familiar with. In addition, angel investments don't always require a hands-on role in running the company as venture capitalists do. Venture capitalists continuous होल्ड किंवा प्रोसेसवर त्यांचा प्रोसेस चेक केली जाते आणि अँगल इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते एवढे डीपली त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. E-entrepreneurship, it describes entrepreneurship in e-business. The E-dimension of entrepreneurship incorporates all the key elements of entrepreneurship, includes risk-taking, proactivity, and innovation in building, running and managing. The concept of e-entrepreneurship is not limited to small e-businesses but includes corporate e-entrepreneurship, which is embedded in establishing e-infrastructures to do e-business in large organizations. E-entrepreneurship काय आहे तर ऑनलाईन किंवा ऑनलाईन बिझनेस जे केले जातात तर ते e-entrepreneurship मध्ये कन्सिडर केले जातात. मग मॅन्डेटरी नाहीये की फक्त स्मॉल स्केल बिझनेस जे आहेत तर ते ई बिझनेस म्हणून कन्सिडर केले गेले पाहिजेत. लार्ज ऑर्गनायझेशन सुद्धा ई बिझनेसेस करतात. E-entrepreneurship has changed in the wake of .com crash, presenting new challenges to e-entrepreneurship. Myths of e-entrepreneurship. First one is entrepreneurship success depend on the right technology, and e-entrepreneurship highest expenses is getting the goods to the consumer. C, the user majority are youngsters. माहित काय आहेत की राईट टेक्नॉलॉजी यूज केली गेली पाहिजे सक्सेसफुल होण्यासाठी. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह गुड्स जे आहेत तर ते जास्त सेल आउट होतात आणि यंगस्टर्स जास्त यूज करतात. The mistakes made by e-entrepreneurship are as follows: trying to sell wrong products online, misguiding the website potential, misjudging the website potential, making the site complicated, no updation of the website, supporting only one browser, more time in download, not promoting the site, using spam promotion, failing to deliver products, ignore customer services. आता हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे, आता आपला BPEM चा सिलेबस कम्प्लीट झालाय. तुम्हाला असाइनमेंट द्यायच्या राहिल्यात तर त्या मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करेन.